नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेच असेल की आज आपण कशाबद्दल माहिती बघणार आहे. बरेचशा स्त्रिया किंवा महिला अशा म्हणत असतात की मी बरंच काही करते, कामसुद्धा करते, तेल, मीठ, साखर हे सुद्धा कमी खाते, तरीसुद्धा माझं वजन जागच्या जागेहून हलतच नाही. ते कमी का बरं होत नाही, त्याच मागचं कारण आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला मग. फक्त खानपानच म्हणजे वजन वाढण्यासाठी महत्त्वाचं नाही, तर त्यामागे सुद्धा खोल विज्ञान आहे. आपलं झोपणं मानसिक स्थिती आणि प्राणशक्तीशी जोडलेलं असतं. आधुनिक विज्ञान यालाच मेटाबॉलिझम किंवा हार्मोन्स बॅलन्स असं सुद्धा म्हणतं. परंतु अगदी जुन्या काळाचे ऋषीमुनी यालाच अग्नी आणि प्राण याचं संतुलन म्हणत होते. आज आपण बघणार आहोत की वजन कमी करणे ही फक्त शरीराची प्रक्रिया नाही, तर ही आत्मा आणि ऊर्जा यामधील संवाद आहे. महिलांच्या शरीरातील देवाने असे काही विशेष रूपाने संवेदना बनवलेले आहेत. हे प्रत्येक महिन्यामध्ये बदलत असते. जेव्हा आपला आहार, भावना, झोप हे व्यवस्थित होत नाही, तेव्हा शरीराच्या आतून असुरक्षितता वाटत असते आणि ते सुरक्षिततेच्या मोडवर जात असते. तेव्हा त्याला सुरळीत करण्यासाठी किंवा सुरक्षित राहण्यासाठी शरीर प्रयत्न करत असतो. आधुनिक विज्ञानानुसार बघितलं तर प्रत्येक महिलेचं शरीर ही एक प्रयोगशाळा आहे. प्रत्येक कोशिकामध्ये हजारो नय ऊर्जेचे कारखाने असतात. आपल्या आहारामुळे ऊर्जा शक्ती बनत असते. जेव्हा आपण टेन्शनमध्ये राहतो किंवा झोप व्यवस्थित घेत नाही किंवा शरीराला नेहमी उपाशी ठेवत असतो, तेव्हा हे छोटे छोटे कारखाने ऊर्जा निर्माण करू शकत नाही आणि ऊर्जेची कमतरता भासते. आपण आहार घेतो पण तो ऊर्जा निर्माण न करता तो तसाच राहतो व शरीरामध्ये अकाल येणार असं शरीराला वाटत असते आणि तो साठवलेली चरबी जमा करत असतो. त्याचबरोबर जेव्हा आपण नेहमी सारखे काही ना काही खात असतो, तेव्हा मात्र इन्सुलिन सारखे तयार होत असते. त्यामुळे शरीरात ऊर्जा साठवून ठेवते आणि जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त खातो, तेव्हा विचार करतो की ही पचनाची जी क्रिया आहे ती कमी होत असते. आपल्या शरीरामध्ये असलेल्या आतड्या म्हणजेच पचनक्रियामध्ये जे आतडे असतात त्यामध्ये लाखो जीवाणू राहत असतात, जे जेवणाला तोडतात आणि आपल्या मेंदूला संदेश पाठवत असतात. जर हे जीव असंतुलित झाले, त्यांना योग्य संदेश नाही मिळाला, तर पाचनक्रिया बिघडते आणि अपचनक्रिया चालू होत असते. म्हणजेच की जे काही पचवण्याची क्रिया आहे ती तिथेच थांबते आणि जे अतिरिक्त आहार असते ती तिथे साठवलेला जातो आणि त्यामुळे अपचन जे आहे ते सुरुवात होत असते. आणि त्याचमुळे शरीरातील पाचनक्रिया होण्याऐवजी अपचनक्रिया मोठ्या प्रमाणात होते. आयुर्वेदामध्ये यालाच आम असे म्हटले जाते. जे काही उरलेलं अन्न असतं ते ऊर्जा थांबवतो. जी काही ऊर्जेची शक्ती असते ती कमजोर करत असते आणि अशाच पद्धतीने आम हळूहळू सूक्ष्म नाडीमधून आपल्या पूर्ण शरीरामध्ये जे आहे ते साठवलं जाते. ऋषी म्हणतात की यथा अग्नी दृष्टते तथा देह दृष्टते. जसे तुमची अग्नी आहे तसेच तुमचे शरीर होणार आहे. अग्नी ही फक्त पोटाची नाही, तर ही जीवनातील ऊर्जा आहे, जी प्रत्येक कोशिकात जाऊन जिथे ऊर्जा निर्माण करत असते. ही जर मंद झाली तर शरीरामध्ये ज्वाला थंड पडते आणि आहार अपचन होत असतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रस बदलत नाही किंवा धातूसुद्धा बदलत नाही. आपण कोणताही आहार घेतला तरी तो आता ऊर्जामध्ये निर्माणच होत नाही. आयुर्वेदामध्ये म्हणलं आहे की शरीराच्या 3 शक्तीवर अवलंबून असते. एक म्हणजे वात, दुसरं म्हणजे पित्त आणि तिसरं म्हणजे कफ. जेव्हा या तिघांमधला समतोल राहत नाही, त्यामुळे वजनावर मोठा परिणाम होत असतो. वात असेल तर शरीर हलके आणि स्थिर राहते. आपलं शरीर हे आपलं दुश्मन नाही, तर रक्षण करणारा ठरत असतो. जोपर्यंत त्याला वाटत नाही की त्याचा विश्वास बसत नाही की आपण सुरक्षित आहे, तोपर्यंत तो मेंदूला योग्य संदेश पोचवत नाही. जेव्हा आपलं मन शांत होते आणि आपली ऊर्जा स्थिर करत असते, तेव्हाच आपला शरीर आपल्यावर विश्वास ठेवतो आणि त्यानंतर साठवलेली चरबी जी आहे तो सोडून देण्यासाठी मोकळा होतो. तो क्षण म्हणजे वजन कमी करणारा क्षण मानला जातो. ऋषीमुनी म्हणतात की मन प्रसन्न असेल तर अग्नी प्रज्वलित होते आणि अग्नी प्रज्वलित झाली तर धातूसुद्धा
धातूसुद्धा स्पष्ट होत असतो. म्हणजेच की मन जर प्रसन्न असेल तर अग्नी ऊर्जा निर्माण करणारी ठरते. शरीरातील वजन कमी करणे हे महत्त्वाचे नाही, तर शरीराला सुदृढ हलके करणे हे महत्त्वाचे ठरत असते. बऱ्याचदा आपल्या व्यवस्थित खाणं, त्याचबरोबर झोपणं आणि मानसिक त्रास आणि टेन्शन हे घेतल्यामुळे सुद्धा आपलं वजन झपाट्याने वाढत असतं. या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपण व्यवस्थित नित्य दिनचर्या ठेवली तर आपलं वजन कमी होण्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. त्याच्यासाठी आपण तेल, मीठ, साखर, मैदा याचं प्रमाण आपल्या आहारामधून कमी केलं पाहिजे. त्याचबरोबर योग्य असे पोषण तत्व आणि महत्त्वाचे घटक आपल्या आहारामध्ये घेतल्याने खूप चांगल्या पद्धतीने बदल होत असतो. व्यायामसुद्धा त्याच पद्धतीने तेवढाच महत्त्वाचा ठरतो. या सगळ्या गोष्टीमुळे नक्कीच आपलं वजन कमी होऊ शकते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.